हॅलो नमस्कार सगळ्यांना वेलकम आहे आपल्या चॅनलवर. हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे ज्यांना इंग्लिश शिकायचे आहे, इंग्लिश स्पीकिंग शिकायचे आहे, ग्रामर सोप्या पद्धतीने शिकायचे आहे आणि ते मेन म्हणजे मराठीतनं शिकायचं आहे सोप्या पद्धतीने आणि पटकन. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटकन. आणि चला वळूया आजच्या व्हिडिओकडे. तर आजचा व्हिडिओ आहे रूल नंबर 2. तर पहिलेच सांगते व्हिडिओच्या सुरुवातीला की ज्यांनी वॉवेल्स आणि कन्सोनंट व्हिडिओ नंबर 1 आणि त्याच्यानंतर सिंग्युलर आणि प्लुरलचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो आवर्जून जाऊन पहिले बघा, कारण ते दोन जर तुम्ही टॉपिक्स समजून घेतले असतील तर तुम्हाला आजचा टॉपिक समजायला जास्त सोपं जाईल, कारण त्या 2 टॉपिकची लिंक ह्या व्हिडिओला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते 2 व्हिडिओज आधी जाऊन बघा चॅनलला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता वळूयात रूल नंबर 2कडे. तर मागच्या व्हिडिओत आपण बघितलं सिंग्युलर आणि प्लुरल आणि रूल नंबर 1. तर तो रूल नंबर 1 समजला असेल तर चला आता जाऊयात रूल नंबर 2कडे. तर ह्याच्यासाठी आपल्याला वॉवेल्स आणि कन्सोनंट्स माहिती असणं महत्त्वाचं आहे, जे आपण पहिल्या व्हिडिओत शिकलो आहे. तर चला रूल नंबर 2 काय सांगतो आहे सिंग्युलर प्लुरलचा, की वेन द वर्ड एंड्स विथ द कन्सोनंट प्लस वाय देन चेंज द वाय टू IES. And if the word ends with vowel plus y, then add s to the word. आता बघा सोप्या पद्धतीने की जर कुठलाही वर्ड कन्सोनंट प्लस वायनी संपत असेल तर त्याला प्लुरल करण्यासाठी, एकापेक्षा जास्त करण्यासाठी आपण शेवटी वायला बदलून तिथे IES लावू. आणि जर कुठलाही वर्ड वॉवेल प्लस वायनी संपत असेल तर त्याला आपण प्लुरल करण्यासाठी s ॲड करू. आत्तापर्यंत आपण रूलमध्ये बघितलं आपण ॲड केलं आहे, रिप्लेस नाही केलं आहे. आता इथे आपण त्याला रिप्लेस करणार आहोत, चेंज करणार आहोत. चला ॲज युजल आपण बघूयात एक्झाम्पलमधून, आपल्याला जास्त सोपं होईल. आता कन्सोनंट प्लस वाय आणि वॉवेल प्लस वाय थोडं कन्फ्युजिंग वाटतं आहे ना, म्हणजे काय? चला उदाहरणात बघू, जास्त सोपं होईल. सिंग्युलर आणि प्लुरल काही एक्झाम्पल्स घेतले आहेत मी, जसं आहे BABY बेबी. आता कन्सोनंट प्लस वाय म्हणजे काय? पहिले बघा तुम्ही, शेवटी काय येतं आहे? वाय. BABY शेवटी येतं आहे वाय, वायच्या आधी काय येतं आहे? बी हा काय आहे? आपण शिकलो वॉवेल आहे की कन्सोनंट आहे? कन्सोनंट आहे. त्याच्यामुळे कन्सोनंट प्लस वाय, कन्सोनंट प्लस वाय. आर हा कन्सोनंट आहे, कन्सोनंट प्लस वाय. टी हा कन्सोनंट आहे, कन्सोनंट प्लस वाय. एल हा कन्सोनंट आहे आणि आर हा कन्सोनंट आहे. म्हणजे इथे सगळे जे एक्झाम्पल आहेत ते कन्सोनंट प्लस वायचे आहेत. म्हणजे ज्या कोणत्या वर्डमध्ये कन्सोनंट प्लस वाय येतो तर तिथे आपण हा वाय चेंज करून तिथे IES लिहितो, त्याला प्लुरल करण्यासाठी. म्हणजे बेबी हे सिंग्युलर असेल, एक असेल तर बेबी, एकापेक्षा जास्त असतील तर बेबीज, BABIES. क्राय क्राईज, पार्टी पार्टीज, रिप्लाय रिप्लाईज, ट्राय ट्राईज. तर हा एक खूप महत्त्वाचा रूल आहे जो तुम्ही समजून घ्या, जो तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगमध्ये खूप कामी पडेल. नंतर तेच बघा, जर वॉवेल प्लस वाय येत असेल, म्हणजे कुठलाही वर्ड वॉवेल प्लस वायने संपत असेल, आपण शिकलो AEIOU वाय, म्हणजे हे सगळे एक्झाम्पल्स आहेत वॉवेल प्लस वायचे. म्हणजे बॉय बॉईज, डे डेज, की कीज, टॉय टॉयज, वे वेज. म्हणजे हा आता आपल्याला रूल नंबर 2 हा हे सांगतो आहे की जर कुठल्याही वर्डच्या शेवटी कन्सोनंट प्लस वाय आलं तर आपण वायला काढून IES लावतो, आणि कुठलं पण वॉवेल प्लस वाय आलं तर त्याच्यात S ॲड करतो. हे नीट लक्षात घ्यायचे. वायचे 2 रूल आहेत. वायला प्लुरल करताना आपल्याला पहिले वायच्या पहिलेचा लेटर बघायचा आहे, तो वॉवेल आहे की कन्सोनंट, आणि मग ठरेल त्याला प्लुरल कसं करायचं आहे. आता हा झाला रूल नंबर 2. रूल नंबर 3कडे वळूयात. रूल नंबर 3 काय सांगतो आहे आपल्याला? वेन द वर्ड एंड्स विथ F or FE चेंज इट विथ VES. म्हणजे जो कोणता वर्ड F or FE नी संपत असेल तर त्याला आपण प्लुरल करण्यासाठी VES लावतो. कसं? आता बघूयात आपण एक्झाम्पल. Fचे एक्झाम्पल बघूयात. वर्ड Fनी संपत असेल तर त्याला काढून Fला चेंज करून किंवा रिप्लेस करून तिथे VES लावतो. म्हणजे हाफ हाफ्स, काल्फ काल्व्स, लीव लीव्स, वुल्फ वुल्फ्स, शेल्फ शेल्फ्स. हे सगळे प्लुरल झाले. VES लावला आपण Fला काढून. सिमिलरली इथे FE आहे.
तर FEला काढून आपण FE चेंज करून तिथे VES लावणार, म्हणजे लाईफ, FEA पहा लास्टला लाईफ, लाईव्स, LIVES लाईव्स, नाईफ, नाईफ्स, वाईफ, वाईफ्स. हा सिम्पल रूल नंबर 2 आहे, सॉरी रूल नंबर 3 आहे. तर बघा आता अजून एकदा आपण रिवाईज करूयात. रूल नंबर 2नी सांगितलं आपल्याला की कुठलाही लेटर असेल, वर्ड आहे सपोज वर्ड, त्याचा लेटर बघायचा लास्टचा, तो वाय आहे, ठीक आहे. पण आपल्याला वायमध्ये रूल काय सांगितलं आहे की वाय नुसता बघून जमणार नाही, त्याच्या आधीचा वर्ड पण आपल्याला बघावं लागेल, वॉवेल आहे की कन्सोनंट. जर तो कन्सोनंट असेल तर IES वायला काढून, आणि जर तो वॉवेल असेल तर वायला ठेवूनच S ॲड करायचं आहे. हा आहे दुसरा रूल. आणि तिसरा रूलने सांगितलं आपल्याला की जर कुठलाही वर्ड F आणि FEनी संपत असेल तर त्याच्या एंडला आपल्याला F किंवा FEला काढून रिप्लेस करायचं आहे VESनी प्लुरल करताना. आणि हे जे रूल आहे, रूल नंबर 1 झालं, रूल नंबर 2, रूल नंबर 3, हे तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला बोलताना, लिहिताना, प्लुरल करताना स्पेलिंग मिस्टेक होणार नाही, प्रोनाऊन्सिएशनमध्ये मिस्टेक होणार नाही. तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकतात की हे आहे, ह्याला असंच प्लुरल करतात. पण आता रूल नंबर 3मधला ट्विस्ट पुढे बघूया. रूल नंबर 3मध्ये ट्विस्ट हा आहे, देर आर ऑल्सो सम वर्ड्स विच एंड्स विथ F बट ॲड्स S टू मेक प्लुरल. त्यात असेही काही वर्ड्स आहेत जे संपतात Fने पण त्यांना ॲड होतं S. आता रूल नंबर 3मध्ये काय शिकलो आपण की F असेल तर त्या Fला आपण काढून तिथे VES लावतो प्लुरल करण्यासाठी. पण काही असेही वर्ड्स आहेत की जे F असाच्या असाच राहतो पण त्याला S लागतं प्लुरल करण्यासाठी. तर ते काही वर्ड्स आहेत, शेफ, काही वर्ड्स आहेत जसं की शेफ आहे, क्लिफ आहे, बिलीफ आहे, रूफ आहे, चीफ आहे. तर हे वर्ड्सला फक्त आपण S लावतो, चीफ्स, रूफ्स, बिलीव्स, शेफ्स आणि क्लिफ्स, S लावतो आहे फक्त. तर मला वाटतं तुम्हाला हे रूल्स समजले असतील. आणि हे काही वेगळे पण वर्ड्स आहेत जे की F राहतं पण S होतो प्लुरलला. तर मला असं वाटतं तुम्हाला सिंग्युलर प्लुरल टॉपिक आणि त्याचे रूल्स समजले असतील, कळाले असतील, सगळे रूल्स सोप्या पद्धतीने कळाले असतील. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की काही कळालं नसेल, एखादा टॉपिक समजला नसेल तर तो आपण परत व्हिडिओ थ्रू एक्सप्लेन करूयात. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि स्टे ट्यून टू द चॅनल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट आणि खूप नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत थँक्यू.